विजयसिंह मोहिते पाटील साहेब, ज्यांच्या भाषणाला आम्ही वंचित होतो, ते प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, शिवसेनेचे नेते साईनाथ अभंगराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत पाटील, आमचे या जिल्ह्याचे निरीक्षक राष्ट्रवादीचे शेखर माने, संजय घाटणीकर, नागेश फाटे, रावसाहेब देशमुख, संदीप साठे काँग्रेसचे, सूरज देशमुख, बापूसाहेब जाधव, प्रताप पाटील, मस्के सर आप पक्षाचे, विष्णू भगत, सुधीर भोसले, रवींद्र पाटील, पोपटराव अनपट, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णताई शिवपुजे, ज्योतिताई कुलकर्णी, प्रमोदिनीताई लांडगे, ऋतुजाताई सुर्वे, रणजित बागल, विजयसिंह गिड्डे, भारत नाना पाटील, या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, एवढी भाषणं आता मी ऐकलेली आहेत की मी पण आता अभिजित पाटलांना मत द्यायला इथे यावं का वाटायला लागलं. आणि माझ्या मनावर ढोबळे सरांच्या भाषणाचा फारच परिणाम झालेला. विधानसभेच्या निवडणुका 20 तारखेला होणार आहेत. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आपण सगळ्यांनी, पवार साहेबांनी एक नवा चेहरा या मतदारसंघात दिलेला आहे, तो अभिजित पाटलांचा आहे. आणि त्या अभिजित पाटलांच्या मागे आपण सर्वांनी आपला आशीर्वाद उभा करावा ही विनंती करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांची गाठ घेण्यासाठी मी आलो. या मतदारसंघाचे प्रश्न अनेक आहेत, ज्याचा बारकाईने उल्लेख अभिजित पाटलांनी भाषणात केला. या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक होते ज्यांना पवार साहेबांच्या पक्षाचं तिकीट घ्यायचं होतं आणि आता शेवटी सगळ्यात सच्चे निघाले ते घाटणीकर निघाले. बाकीचे सगळे सारखे भेटायचे, पण सगळे जिकडे तिकडे गेले. कोणी उभा राहिले, कोणी सामील झाले, कोणी तोंड दाखवायच्या पलीकडे गेले. आज आपल्या सर्वांना बराच विचार करून अभिजित पाटलांना या मतदारसंघाचे सगळे प्रश्न ज्यांनी अतिशय बारकाईने भाषणात सांगितले, काय काय या मतदारसंघात नाहीये आणि काय काय करण्याची आवश्यकता आहे. आता अनेक वर्ष आपण एकाच व्यक्तीला, एकाच नेत्याला संधी दिली. महाराष्ट्रात आता परिवर्तनाची लाट आली आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये यावेळी नवे चेहरे आम्ही महाराष्ट्रात पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी नौखे आहेत, पण लोक डोक्यावर घेऊन त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि आमच्या मित्र पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये बहुतेक सगळे नवे चेहरे महाराष्ट्राच्या विधानसभेत जातील. त्यातला एक चेहरा अभिजित पाटलांचा असेल ही माझ्या मनात खात्री. शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलं तर त्याची हेटाळणी करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. शून्यातून विश्व निर्माण करताना कष्ट केलेले आहेत, त्रास भोगलेला आहे, संकटाला सामना केलेला आहे, पण त्यानंतर आज एवढे कष्ट केले की 1 नाही, 2 नाही, 3 नाही, आता किती, 4 कारखाने का 5 कारखान्याचा नेतृत्व करण्याची धमक तुमच्या अभिजित पाटलांच्यात आहे.
म्हणजे कर्तबगारी या माणसाच्यात आहे. त्या कर्तबगारीकडे बघून पवार साहेबांनी त्यांना या मतदारसंघातली तिकीट दिलेलं आहे. आज आपण विठ्ठल कारखान्याचा प्रश्न अनेक वर्ष लोंबकळत होता. विठ्ठल कारखाना कसा चालणार हा प्रश्न होता. विठ्ठल कारखान्यात लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून त्या ठिकाणी निवडून येऊन विठ्ठल कारखान्याला पदरचे पैसे खर्च करून चालू करण्याचं काम या बहादरानं केलंय. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीनं असा नेता पाहिजे की जो तुम्हाला संकटाच्या काळात येऊन शेतकऱ्यांचा संसार चालू करण्याचा प्रयत्न करेल. तरुण आहेत, जोश आहे, तुमची सेवा करण्याची इच्छा आहे. 2-4 महिन्यापासून 6 महिन्यापासून माढा विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्यांना जाऊन भेटण्याचा त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न केलाय. ते आता काही नौखे राहिलेले नाही. कोणाची त्यांच्या मागे पुण्याही नाही, त्यांच्या मागे फार काही परंपरा आहे अशातलाही भाग नाही. आणि त्यामुळं नवा चेहरा तुमच्या समोर येत असताना आज माढ्यातल्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेची जबाबदारी आहे की बदल करायचा आणि अभिजित पाटलांचा नवा चेहरा विधानसभेवर पाठवायचं. ते काम उद्याच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी केलं. अनेक प्रश्न आम्ही बदल करतो, तुम्ही आमदार करा. कुठल्या पक्षात आहे तुम्ही? राष्ट्रवादी शरद पवार गट. ओके, रंग वेगळा आहे. आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामधले अनेक प्रश्न आज आपले सगळ्यांना माहिती आहेत. मी त्या सगळ्यांच्या खोलात जात नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेकाराची समस्या वाढलेली आहे, शेतीमालाचे दर खाली जायला लागलेले आहेत. 14 साली भाजपचे नेते मोर्चे काढून सांगायचे की सोयाबीनला 6,000 रुपये पाहिजेत. ते 6,000 रुपयाच्या ऐवजी आता 3200, 3300, 3400 रुपयावर सोयाबीन खाली आलं. कांद्याची अवस्था काय झाली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कांद्याला चांगला दर मिळत होता, त्यावेळी सरकारने निर्यात बंदी केली. कापसाला दर वाढतील असं वाटत होतं. परवाच 22 लाख गाठी भारत देशाने आयात केल्या. कापूस उत्पादकांचं कंबरड मोजण्याचं काम त्यांनी केलं. ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याचं धोरण सरकारने केंद्राने जाहीर केलं. देशामध्ये सगळे त्याच मार्गाने जायला लागले. साखर 34-35 रुपयापासून 45 रुपयावर जाईल असं चित्र होतं. पण अचानकपणाने सरकारने हे धोरणच रद्द केलं आणि अनेकांचे शेकडो कोटी रुपये गुंतले. त्याची कदर केली नाही. आता महाराष्ट्रात आणि भारतामध्ये ज्यूस टू इथेनॉल कारखाना काढणाऱ्या एक 50-50 लोकांची आज संकट आलंय, अडचण झालेली. परिणाम काय झाला तर 45 रुपयाला साखर गेली असती, ती आता 35-36 रुपयांना परत खाली आली. मी या गोष्टी यासाठी सांगतोय की भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने कधीच उभा राहिलेला नाही. जेव्हा शरद पवार साहेब देशात कृषी मंत्री होते, दादा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तो सगळा काळ तुम्ही आठवा की ज्या काळामध्ये महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या हातात आधारभूत किमती सतत वाढत 4 पैसे जास्त जायला लागले. पवार साहेबांना लोकसभेत भारतीय जनता पक्षाने कॉर्नर केल्यानं सांगितलं तुमच्यामुळे देशात महागाई वाढते. पवार साहेब म्हटले हो, शेतीमालाचे दर वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणं हे आमच्या देशाचं कर्तव्य आहे आणि देशाचं तेच धोरण राहणार आहे. तुम्हाला काय टीका करायची ती माझ्यावर आहे. सिमेंटचे दर वाढले, महागाई यांना दिसत नाही. पेट्रोलचे दर यांनी वाढवले, महागाई होत नाही. स्टीलचे दर वाढले, महागाई होत नाही. गाड्यांचे दर वाढले, महागाई होत नाही. पण शेतीच्या मालाचे दर वाढायला लागले की अचानक यांना महागाई आठवते. हाच राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षातला मूलभूत फरक आहे. हा पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांना अनेक पद्धतीनं बेरोजगार
मुलांची गाठ भेट होत असेल, मुलं वणवण फिरतात, नोकऱ्या मिळत नाहीत. महाराष्ट्राच्या सरकारने तर कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमायला सुरुवात केली आणि ती कॉन्ट्रॅक्टवर म्हणजे कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्यांनी माणसं पुरवायची अशी नवी प्रथा सुरू केली. महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीने आता ठरवलंय की महाराष्ट्रात जो कोणी कर्मचारी घ्यायचा तो MPSCच्या रीतसर परीक्षा घेऊन पारदर्शी पद्धतीने घ्यायचा, कुणालाही कॉन्ट्रॅक्टवर नेमायचा उद्योग करायचा नाही. ही आमच्या सरकारची महाविकास आघाडी म्हणून आम्ही सरकार आल्यावर ही भूमिका घेणार आहोत. आज खरं म्हणजे तरुणांना हेच पाहिजे. महाराष्ट्रातले 2-4 लाख कर्मचारी न नेमता कॉन्ट्रॅक्टवर नेमले आणि कमी पगारात त्यांच्याकडून काम करून घेण्याचा पाप हे सरकार करते. ती प्रथा बंद महाराष्ट्रात झाली पाहिजे. पण प्रश्न राहिला बेरोजगारांचा. तुम्ही थोडासा बारकाईने अभ्यास करा. महाराष्ट्र एकनाथ शिंदेच्या सरकारने गुजरातला अंधन दिलेलं आहे. गुजरातचं मांडलिकत्व एकनाथ शिंदेच्या सरकारने स्वीकारलेलं आहे. फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आम्ही विधानसभेत आवाज उठवला. एकनाथ शिंदे साहेबांनी भाषणात केलं, जयंतराव काळजी करू नका, आम्ही मोदी साहेबांना भेटलो, मोदी साहेब यापेक्षा मोठा प्रकल्प आम्हाला देणार आहे. मी म्हंटल ह्यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे काय? म्हटलं ह्यापेक्षा मोठा प्रकल्प जयंतराव आपल्याला मोदी साहेब देणार आहे. निवडणुका लागले याचा अर्थ भोपळा. काहीही महाराष्ट्रात देण्याची दानत दिल्लीच्या सरकारची नाही आहे आणि म्हणून येईल तो सगळा प्रकल्प तिकडे घेऊन जाण्याचं, ओढून नेण्याचं काम ही लोक करतात. काल परवा आपल्या टाटा एअरबसचं उद्घाटन मोदी साहेबांनी बडोद्यात केलं. ते आपल्या राज्यात येणारा प्रकल्प 21,000 कोटीची गुंतवणूक, 5-10 हजार लोकांना महाराष्ट्रातल्या पोरांना नोकऱ्या लागल्या असत्या. याचं उद्घाटन केलं, भूमिपूजन नाही. त्यानं तिकडे प्रकल्प त्यांनी नेऊन तिकडं चालू करून त्याचं उत्पादन सुरू झालं. आमच्या महाराष्ट्राला मागे ठेवण्याचं पाप हे एकनाथ शिंदेच्या सरकारने केलं. तुम्हाला मी 2च मुद्दे सांगतो. एक म्हणजे सगळ्या भारतात, आताच 4-8 दिवसापूर्वी आकडेवारी प्रसिद्ध झाली, सगळ्या भारतामध्ये महाराष्ट्राचं उत्पन्न, भारताचं जे उत्पन्न आहे त्यात महाराष्ट्राचा वाटा 15% असायचा. हे पहिलं वर्ष आहे भारतामध्ये की महाराष्ट्राचं देशातलं उत्पन्न 15%च्या ऐवजी 13% खाली आलं. म्हणजे 100 रुपये भारताचं उत्पन्न असेल तर 15 रुपये आमच्या महाराष्ट्राकडून असायचे, त्याऐवजी ते आता 13% झाले. 2% म्हणजे काही लाख कोटी रुपयाचं नुकसान. महाराष्ट्र संपत्ती निर्माण करण्यात आज कमी पडायला लागला, कारण महाराष्ट्राला मागे खेचण्याचं काम एकनाथ शिंदे आणि या सरकारनं केलेलं आहे. दुसरा एक उदाहरण सांगतो. आम्ही एका मंत्रिमंडळात होतो, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो राज्याचा अर्थमंत्री म्हणून. त्यावेळी महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशामध्ये 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या क्रमांकावर होता. 14 साली दिल्लीला मोदी साहेब बसले, मुंबईला महाराष्ट्रात सरकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब बसले. जास्त नाही, फक्त 2-2.5 वर्षात गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला, महाराष्ट्र खाली गेला. 16 साली जो महाराष्ट्र गुजरातच्या खाली गेलाय तो अजून वर आलेला नाही. माणसांचं दरडोई उत्पन्न गुजरातचं आपल्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ गुजरातमध्ये श्रीमंत माणसं आहेत आपल्यापेक्षा, आणि महाराष्ट्रात जी दरडोई उत्पन्नाची मर्यादा आहे ती आमची घसरलेली आहे. म्हणजे गुजरातने आम्हाला ओव्हरटेक केलं. आज भारतामध्ये 13वा नंबर आहे आपल्या महाराष्ट्राचा, 11वा नंबर आहे आपल्या महाराष्ट्राचा. म्हणजे 10 राज्य दरडोई उत्पन्नात आपल्यापेक्षा वर आहेत. हे 2 मुद्दे बघितले तर कसं महाराष्ट्राला गुजरातचं मांडलिकत्व घेण्याची वेळ आली किंवा गुजरातच्या दावणीला यांनी महाराष्ट्र कसा बांधून ठेवला हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आज जर आपल्या ग्रामीण भागात, शहरामध्ये बेकारी असेल तर ती भारतीय जनता पक्षाच्या या धोरणामुळे आहे. आणि आमचं महाराष्ट्राचं हे त्रिकूट, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, तिकडं काही गेलं तर तोंडातनं ब्र काढत नाही.
बोलतच नाही. गुजरातमध्ये गेलो तर त्याला थांबवायलाही जात नाही. नाही जाना हमारे महाराष्ट्र में आम्ही जास्त सवलती देतो काहीतरी बोलतील. त्याला फोनही करत नाही. तिकडं फोन आला अमितभाईंचा, एवढे गप गा, एवढे घाबरतात त्यांना की काय विचारू नका. आणि म्हणून महाराष्ट्रात हे त्रिकूट सत्तेवर ठेवणं हे महाराष्ट्राच्या अधोगतीला आणखीन निमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे सत्तेत असणारे त्रिकूट घालवण्यासाठी अभिजित पाटलांना महाराष्ट्राच्या विधानसभेत एक आमदार म्हणून पाठवण्याची जबाबदारी तुमची माझी आहे. 2 पक्ष फोडले, शिवसेना फोडली आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पण फोडला. तुम्ही आज लोकसत्ता वाचलाय की नाही मला माहित नाही. मी वाचत होतो. भुजबळ साहेबांनी कुठेतरी मुलाखत दिलेली आणि ती आली. भुजबळ साहेबांच्या लिहिलेलं आहे, छापलेलं आहे ते. त्यांनी ते तसं म्हटलं असेल कारण त्याशिवाय लोकसत्ता सारखं वर्तमानपत्र कसं छापेल. ते म्हणतात मी ओबीसी असल्यामुळे मला फार त्रास दिला या लोकांनी, ईडी सीबीआय वगैरे यांनी. मी ओबीसी असल्यामुळे मला त्रास दिला. आणि दुसरं ते असं म्हणतात की हे सगळे एवढे केसेस प्रत्येकाच्या मागे ह्याला ते वाचा तुम्ही, याला नोटीस, ह्याची चौकशी सुरू झाली, याची चौकशी सुरू झाली, आता परत तुरुंगात जायचं, हे सगळं बघितलं. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तिकडे जायचं. याचा अर्थ असा की हे तिकडे गेले ते तत्वाने नाही गेले, हे घाबरून गेलेले आहेत. शरणागती यांनी पत्करलेली आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान बाजूला ठेवून यांनी त्यांच्या गोटात जाऊन हात बांधून त्यांची माफी मागितली असेल आणि मग त्यांना मंत्रिमंडळात घेण्याची व्यवस्था झालेली आहे असं भुजबळ साहेबांच्या म्हणण्यावर दिसतंय. माझं काय त्याच्यावर म्हणणं नाही. 70,000 कोटीचा घोटाळा केला अजितदादांनी मध्ये सांगितलं आमच्या तासगाव आलेले त्यावेळी. त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्यामुळे माझं फार नुकसान झालं. माझं फार नुकसान झालं. आरोप कुणी केला 70,000 कोटीचा? त्यांच्या भारतीय जनता पक्षाने. देवेंद्र फडणवीस आणि आमचे विनोद तावडे बैलगाडीवर पुरावे घेऊन आले आणि त्यांनी बैलगाडीचे पुरावे दिले. तुम्हाला काय झालं? अंगात आलं बिलं नाही ना? तसा आवाज तसा वाटला. आणि म्हणून चौकशी सुरू झाली. आराराबांनी सही केली. अजितदादांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी मला बोलवलं एक दिवस आणि दाखवली फाईल उघडून, हे बघा आराराबांनी तुमच्या सही केली. पण दुसरा महत्वाचा मुद्दा काय, त्याच्या खाली सही कुणाची होती? देवेंद्र फडणवीसांची, पृथ्वीराज चव्हाणांची नव्हती. ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना बोलवलं जातं, त्यांना दाखवलं जातं, बघा तुमच्या विरोधी आराराबांनी सही केलेली आहे आणि त्याच्या खाली ह्यांची सही असते. हा विषय बाजूला लागतो. आज 2014 सालापासून आजपर्यंत या सगळ्या भीत्या दाखवत अजितदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पूर्ण नेमस्त करून नमवण्याचं काम हे झालं. आणि प्रत्येक वेळेला ते तिकडे जायचं म्हणत होते, त्याच्या मागं हे कारण होतं. हे महाराष्ट्राला आज त्या निमित्तानं कळलं पाहिजे असं माझं मत आहे. आज ते असं म्हणतात की आमचं शाहू फुले आंबेडकरांचाच आमचा विचार. अरे पण ते भारतीय जनता पक्ष स्वीकारत नाही ना तुमचा विचार. भारतीय जनता पक्ष म्हणत नाहीये शाहू फुले आंबेडकर हा आमचा विचार आहे. घोटाळ्याचा आरोप झाल्यावर सगळे आमच्याकडून तिकडे गेले, सगळे मंत्री झाले, काही माझी तक्रार नाही.
पण नवाब मलिकांच्यावर काय आरोप झाले माहितीये तुम्हाला? ईडी वगैरे तर ठीक आहे, पण देशद्रोहाचा गुन्हा नवाब मलिकांच्या NIA मार्फत नोंदवण्यात आला. देशद्रोहाचा गुन्हा ज्यावेळी नोंदवला जातो त्यावेळी त्याची माहिती देण्याचं काम भाजपचे हे सगळे नेते सतत करत होते. काल परवा अजितदादांच्या पक्षाची यादी जाहीर झाली. भारतीय जनता पक्षाने नवाब मलिक यांची उमेदवारी मान्य केली. जर नवाब मलिक देशद्रोही असतील तर नवाब मलिकांची उमेदवारी तुमच्या पॅनेलमध्ये तुम्ही कशी मान्य केली याचा खुलासा भारतीय जनता पक्षाने केला पाहिजे. बरं, एकावर एक फ्री 2 स्कीमच आहे. नवाब मलिकांनाही उमेदवारी आणि त्यांच्या कन्येलाही उमेदवारी शेजारच्या मतदारसंघातून. याचा अर्थ नवाब मलिकांच्यावर तुम्ही जे आरोप करत होता ते खोटे आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. तुम्हाला नवाब मलिकांच्या पॅनल मध्ये त्यांना घ्यायचं असेल, आमची काही तक्रार नाही, पण नवाब मलिकांच्यावर आरोप तुम्ही केले. तुम्ही नवाब मलिकांना बदनाम केलं, तुम्ही नवाब मलिकांना तुरुंगात टाकलं, तुम्ही नवाब मलिकांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला, नवाब मलिकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा तुम्ही लावला, पहाटे तुमचे अधिकारी गेले, नवाब मलिकांना अरेस्ट केलं. हे सगळं जे झालं ते तुम्ही केलं आणि आज त्याच नवाब मलिकांना तुमच्या पॅनलमध्ये उद्या मंत्रिमंडळ तुमचं झालंच चुकून, होणार नाहीये, झालंच चुकून, याला घेण्याची पण व्यवस्था करते. मी तुम्हाला हे काय सांगतोय तर यांची वागण्याची जी पद्धत आहे ती जनतेला गृहीत धरून जनतेला मूर्ख समजून यांची पावलं टाकण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक एकनाथ शिंदेचा पक्ष फुटला त्यावेळी झालेली आहे आणि अजितदादांना त्या तिकडं पलीकडे घेऊन जाताना देखील जनतेची फसवणूक करण्याचा उद्योग ज्यांनी केला त्यांना महाराष्ट्रात प्रायश्चित्त देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आमच्यातून अनेक जण गेले. शरद पवार साहेबांचा ज्यांच्यावर उपकार होता, शरद पवार साहेबांच्या शिवाय त्यांनी दुसरा विषयच कधी आयुष्यात केला नाही, अशी सगळी चटकन उठली आणि तिकडे गेले. अभिजित, तुमच्या मतदारसंघातली केस तशीच आहे. पवार साहेबांची किती जवळचे संबंध, पण काय अडचण होती. नवा भुजबळ साहेबांचं जे स्टेटमेंट आहे ते जर बघितलं, ते असले सगळ्या गोष्टी मागे सगळ्यांच्या लागल्या, ते सगळे गेले असा त्याचा अर्थ झाला. कुणाच्या चौकशा चालू होत्या. म्हणजे ईडी, CBI ह्या सगळ्या व्यवस्था तुमच्या विरोधी वापरण्याची व्यवस्था भारत देशात सत्तारूढ पक्षातली लोक करतायत. आणि म्हणून लोकसभेत सुरू झालेला आपला लढा विधानसभेत देखील चालू आहे. विसरू नका, ज्या कारणाने माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह मोहिते आपल्या धैर्यशील मोहिते पाटलांना आपण विजयी केलं, त्याच पद्धतीनं आपल्याला विधानसभेत माढ्याची लढाई अभिजित पाटलांना विजयी करून पूर्ण करायची आहे. हे मित्रांनो विसरू नका. लय घाई करू नका, राजकारणात घाई करायची नसते. निवडून आल्यानंतर अशा मागण्या करायच्या असतात. आता मला लय जण म्हणतात तुम्ही या होणार त्या होणार, मी काय बोलतोय का? लय लपडं होतं, तुम्हाला काय सांगायचं. निवडून यायचं बघूया, जास्त संख्येने नंतर मग काय करायचं ते बघू. तुम्ही काय असेल ते माझे निरीक्षक इथं थांबवतं पाहिजे तर माने साहेब त्यांना कानात सांगा, पण निवडून येण्याला प्राधान्य आहे. आणि निवडून येण्यासाठी महाराष्ट्रात शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना आणि काँग्रेसला जो प्रतिसाद देतोय तो प्रतिसाद बघितला तर आपलंच सरकार येणार आहे. एकदा सरकार आणू आणि मग आपण त्यावर चर्चा करू.